आजचा व्लॉग मी स्टार्ट करते ब्रेकफास्ट पासून। मी नेहमी ब्रेकफास्ट मध्ये काय बनवायचं याची रात्रीच तयारी करून ठेवते, म्हणजे डिसाइड करून ठेवते की उद्या काय बनवायचं आहे, म्हणजे सकाळी वेळेवरती घाई होत नाही। आजचा आमचा ब्रेकफास्ट मेन्यू खूप सिंपल आहे, पण तेवढाच डिलिशियस पण आहे। माझ्याकडे काही स्ट्रॉबेरीज होत्या फ्रीज मध्ये, म्हणून मी आज बनवणार आहे स्ट्रॉबेरी बनाना चिया पुडिंग। मला असे ब्रेकफास्ट ऑप्शन्स खूप आवडतात, कारण हे बनवायला पण खूप इझी जातात। यात कॅलरीज तर कमी असतातच, आणि मी ब्रेकफास्ट मध्ये 0 ऑइल रेसिपीज घेण्याचा ट्राय करते। मी रात्री चिया सीड्स फ्रीज मध्ये सोक करून ठेवून दिलेले। इथे मी मिक्सर जार मध्ये ऍड करते स्ट्रॉबेरीज, ओट्स आणि स्वीटनेस साठी थोडंसं हनी। मग त्यात दूध ऍड करून स्मूदी बनवून घेऊ। आणि हो, आजचा व्लॉग न स्किप करता लास्ट पर्यंत बघा, कारण मी आज खूप स्पेशल रेसिपीज ट्राय करणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या स्मूदी मध्ये मी हाफ बनाना पण ऍड करतेय। आपण ही अशी स्मूदी पण घेऊ शकतो ब्रेकफास्ट मध्ये, पण मी आज यात चिया सीड्स ऍड करणार आहे, कारण चिया सीड्स मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि जे आपल्या हार्ट साठी खूप हेल्दी मानले जातात। पर्सनली मला असे ब्रेकफास्ट ऑप्शन्स खूप आवडतात। तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये काय आवडतं मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा। ब्रेकफास्ट झाल्यानंतर आमच्याकडे ज्या पोळी बनवण्यासाठी ताई येतात त्याही आलेल्या। मग त्यांनी मस्त पोळ्या करून घेतल्या, आणि मी आज तुमच्यासोबत माझ्या मम्मीची एक रेसिपी शेअर करणार आहे चटणीची। इन शॉर्ट तुम्ही याला एक व्हेज थाळीची रेसिपी म्हणू शकता। जेव्हा तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असतील तेव्हा तुम्ही ही थाळीची रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर आज मी बनवणार आहे हरभऱ्याच्या डाळीपासून एक चटणी। त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ रात्री भिजायला ठेवलेली। आता सर्वात पहिले मी कुकरला भात लावून घेतेय। तर आज मी बनवणार आहे स्टफ्ड मिरची।
या मिरचीला आपण बेसनच्या बॅटरमध्ये डिप करून फ्राय पण करू शकतो, पण मी यात स्टफिंग भरून फक्त शालो फ्राय करून घेणार आहे. तर स्टफिंग भरण्यासाठी मिरचीला असं एक स्लिट करून घ्यायचं. तर या स्टफिंगसाठी मी 4 बटाटे बॉईल करून घेतलेले. आता आपण याला छान हाताने मॅश करून घेऊया आणि मग त्यात बेसिक मसाले ॲड करून मस्त स्टफिंग बनवून घेऊ. तर मसाल्यांमध्ये मी ॲड केलं धने पावडर म्हणजे कोरिअँडर पावडर, रेड चिली पावडर, हळद आणि थोडासा चाट मसाला. आता यात चवीनुसार मीठ ॲड करून याला छान मिक्स करून घ्यायचं आणि लास्टला थोडीशी कसुरी मेथी ॲड करायला विसरू नका, याने खूप छान टेस्ट येते. आता आपण जे स्टफिंग बनवून घेतलेलं ते मिरचीमध्ये छान स्टफ करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेसनच्या बॅटरमध्ये डिप करून याला फ्राय पण करू शकता. तशी तर ही स्टफ्ड मिरची छान लागतेच, पण मी आज जशी तुम्हाला दाखवणार आहे तशी एकदा नक्की ट्राय करून बघा. या मिरची रेडी झाल्यानंतर आपण आता चटणी बनवून घेऊ आणि मग मिरची लास्टला फ्राय करून घेऊ. हरभऱ्याची डाळ 5 ते 6 तास जरी भिजवली तरी इनफ होते आणि या चटणीची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. यू आर गोना थँक मी लेटर. माझ्याकडे जेव्हा जेव्हा पाहुणे येतात तेव्हा मी ही चटणी बनवते आणि सगळ्यांना ही चटणी खूप आवडते. त्यासाठी भिजलेली चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ, 2 हिरवी मिरची आणि थोडंसं आलं आणि ग्राइंड करते वेळेस यात थोडंसं दही ॲड करायचं, अगदी 2 ते 3 टीस्पून. या चटणीला जास्त बारीक ग्राइंड करून घ्यायचं नाही, थोडंसं कोर्स टेक्स्चर ठेवायचं आणि मग लास्टला याची चव आणखी नेक्स्ट लेवल होण्यासाठी याच्यावरती बेसिक फोडणी द्यायची आणि फोडणीमध्ये फक्त जिरं, मोहरी आणि थोडासा कढीपत्ता घालायचा. तुम्हाला माहिती आहे या चटणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनही मिळतं, त्यामुळे मला हा चटणीचा ऑप्शन खूप हेल्दी वाटतो. तर चला मी याच्यावरती आता एक बेसिक फोडणी टाकून घेते. आता आपण मिरची शालो फ्राय करून घेऊ, जी आपण स्टफ करून साईडला ठेवून दिलेली. ही रेसिपी मी खूप कमी ऑइलमध्ये बनवते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आता या मिरचीला एका साईडने कव्हर करून छान फ्राय करून घेऊ. तोपर्यंत मी काउंटर टॉप क्लीन करून घेते.
आता या सेम पॅनमध्येच मी भेंडीची भाजी करून घेणार आहे। तनोजला भेंडीची भाजी खूप सिंपल आवडते, म्हणून मी भेंडीमध्ये फक्त आलं लसूणची पेस्ट, जिरं मोहरी आणि बेसिक मसाले घालते। अरे वा, मिरची फ्राय, भेंडीची भाजी, वा। मस्त जेवण एन्जॉय केल्यानंतर तनोज गेला सानवीला स्कूलमधून आणण्यासाठी। मी सानवीला स्कूलमधून आल्यानंतर थोडा वेळ तरी झोपवते आणि मीही थोडा वेळ तिच्यासोबत आराम केला। तर आता मी बनवणार आहे कोल्ड कॉफी। कोल्ड कॉफी बनवण्यासाठी थोडंसं गरम पाणी लागतं, म्हणून मी केटलमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं। तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते। जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।